मुंबई आणि नवी मुंबईला समुद्रमार्ग जोडणाऱ्या अटल सेतूच्या रस्त्याची दुरवस्था झाली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट अटल सेतूवर जाऊन या रस्त्याची दुरावस्था दाखवून दिली। रस्त्याला लांबच लांब भेगा पडलेल्या दिसत असून या भेगा हातभर खोल असल्याचे नाना पटोले म्हणाले। पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की बँकांकडून मोठी कर्ज काढून सरकार रस्ते बांधणी करते, जनतेची संपत्ती गहाण ठेवून कर्ज काढली जातात, मात्र लोकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे। समृद्धी महामार्ग तर लोकांना मरण्यासाठीच तयार केलेला असल्याचा आरोप आम्ही वारंवार करत आलो होतो। आज अटल सेतू मार्गावरील दुरवस्था दाखवून देत आहोत। आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही महायुती सरकारच्या भ्रष्टाचारावर पुराव्यानिशी हल्लाबोल करणार आहोत, असेही सुतोवाच नाना पटोले यांनी केले। 2018 पासून या 18,000 कोटी रुपयांच्या सेतूच्या बांधकामाची सुरुवात झाली होती। नियोजनानुसार हे काम 4.5 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र कोरोना महामारीमुळे प्रकल्प 8 महिन्यांनी लांबणीवर पडला। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।